चांदवड तालुक्याला काही भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोपावले तर शेतकऱ्यांच्या शेतामालाचे अतोनात नुकसान. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुका दुधखेड या गावातील पश्चिम पट्ट्यातील काल झालेल्या मुसळधार पाऊस व गारपीट झाल्याने दुधखेड या गावात सायंकाळच्या सुमारास काढून ठेवलेला कांदा अक्षरशः मातीमोल झाला. तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जवळपास 2 एकर काढून ठेवलेला उन्हाळा कांदा पूर्णपणे पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकरी एकत्र येत सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली. आमच्या मालाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावायचे असे या भागातील शेतकरी करत आहेत. साधारणपणे 2 एकर संपूर्ण कांदा पीक पावसात भिजल्याने या कांदा मार्केटला देखील कोणी घेणार नाही अशी अवस्था झाली आहे. याचाच आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक जर म्हटलं तर शेतकऱ्यांचं हे कांदा पीक म्हटले जातं. त्याच अनुषंगाने शेतकऱ्याचं हे कांदा पीक असेल, त्याप्रमाणे काही डोंगळे असतील, हरभरा असेल, गहू असेल, या पिकांची काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने प्रचंड प्रमाणे नुकसान केलेले मी आज चांदवड तालुक्यातील दुधखेड या गावामध्ये आलेलो आहोत. दुधखेडमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे. त्या ठिकाणी त्यांनी काढलेला कांदा माझ्या पाठीमागे बघताय, संपूर्ण कांदा काढलेला आहे. त्या कांद्याचे अक्षरशः पूर्ण भिजून तो कांदा ओलचिंब झालेला आहे. आता मात्र शेतकऱ्याला ही चिंता पडली आहे का हा कांदा हा व्यापारी घेईल का, याच्या संदर्भामध्ये कांद्यामध्ये याचे काही पैसे मिळतील का, या संदर्भामध्ये शेतकरी काही आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे, त्यांची संपर्क साधणार. दादा काय सांगाल तुम्ही? आता काय झाली ती नुकसान झाली, याची भरपाई झाली तर ठीक आहे, नाही तर मग काय किती नुकसान आहे? नुकसान मग हे जवळजवळ 3 एकरची आहे ना. 3 6 बिघाची. हा 6 बिघे कांदे. काय सांगाल दादा? 2.5-3 एकर कांदा हे सर्व हाताशी तोंडाशी घास आलेले, त्याचे खर्च जवळजवळ एकरी 70,000 आलेले आहे. खातखोड करून जवळजवळ 1.25-2 लाखापर्यंत खर्च होता. 2.5-3 लाखाचा नुसकान. मायबाप सरकारने इतकं तोंडाशी घास आलेलं, ते काहीतरी अनुदान मिळावं यासाठी लक्ष द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे या कांद्यांची जी नुकसान झालेली आहे, पावसाने जी नुकसान केलेली आहे, त्या संदर्भामध्ये याची काहीतरी शेतकऱ्याला शासनाने मोबदला द्यावा, या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, त्यांची संपर्क साधणार. दादा काय सांगाल तुम्ही? काल जो अवकाळी पाऊस इकडं चांदवड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये झाला, आणि हा पश्चिम पट्टा मुख्यतः कांदा उत्पादक आहे. गहू उत्पादक आहे, हरभरा उत्पादक आहे, काही प्रमाणात बाजरीचे पिके या परिसरात घेतली जातात. परंतु ह्या अवकाळी पावसामुळे इतकं प्रचंड नुकसान खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं झालं आहे का म्हणजे शब्दात व्यक्त होऊ शकत नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली आहे. कारण जो कांदा आता तुम्ही बघताय, तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून तुम्ही इथं आलात, हा कांदा बघताय, हा कांदा काढणी सुरुवात होती. म्हणजे हा कांदा आज काढायचा आणि तो 2 दिवसात मार्केटला नेऊन ह्या शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी 2 रुपये खऱ्या अर्थानं पडले असते. म्हणजे त्यातही भाव नाही, एका बाजूला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला हे अवकाळी आणि आसमानी सुलतानी संकट एवढ्या मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांवरती आलं आहे. आज शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. कारण सरकार, या मायबाप सरकारला मी आव्हान करतो का ह्या शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी द्या, काहीतरी मदत करा, नाही तर हा शेतकरी खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तर हा देश, एका बाजूनं शासन म्हणतो का कृषीप्रधान देश आहे, पण या कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्यांना जर आत्महत्या करायची वेळ येत असेल तर सरकारने गांभीर्याने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्या कांद्याचे कमीत कमी 80-90 हजार रुपये एकरी खर्च केला, तो एकरी खर्च करून शेतकऱ्याला कुठंतरी आता पदरात 2 रुपये मिळणार होते. परंतु काल जो अवकाळी पाऊस आणि गारपीट या परिसरात झाली, त्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आता या शेतकऱ्यांच्या कांद्याचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे, गव्हाचं नुकसान झालेलं आहे, हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि ही नुकसान भरपाई शासनानं त्वरित लवकरात लवकर द्यावी. शासनानं कांद्याला कमीत कमी प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावं, ही मागणी खऱ्या अर्थानं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं करतोय. शासन एकीकडे या कांद्याला भाव देत नाही, दुसरीकडून अवकाळी पावसाने शेतकरी लंबा केलेला आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी परत बोलण्यासाठी आहे. काय सांगाल दादा? आज कांदे 3.5 एकर कांदे आहेत माझे. कालच्या वादळी पावसाने बरेच नुकसान झाले, तरी सरकारने लक्ष द्यावा, याची भरपाई द्यायला पाहिजे.
गव्हाची नुकसान झाली, बाजरीची नुकसान झाली, डोंगळ्याची नुकसान झाली. आज सरकार लक्ष देत नाही. मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावा. त्याचप्रमाणे काल झालेल्या नाशिक जिल्ह्यातील या दुधखेड चांदोड तालुक्यातील दुधखेड गावाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जो पाऊस झाला, त्या पावसामध्ये कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, कांद्याचे डोंगळे असतील, अशा प्रत्येक पिकाची प्रचंड नुकसान झाली. मात्र आतापर्यंतही या ठिकाणी शासनाचा एकही माणूस या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी आजही हजर झालेला नाही. त्या संदर्भामध्ये शासनाने आम्हाला काहीतरी भरपाई द्यावा, आम्हाला काहीतरी मिळावा, यासाठी त्यांची अपेक्षा आहे, असे या ठिकाणी या शेतकऱ्यांनी सांगितलेले. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदोड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदोड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.